गजानन बोरकर नावाचे इसम टावरवर चढून आंदोलन करत आहे। मी त्यांच्याशी मोबाईलवर चर्चा केली। त्यांना मी मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांच्यासोबत संध्याकाळला चर्चा करण्याचं आश्वासन दिलं, परंतु ते माझं मानायला तयार नाही। जेव्हा हे प्रकरण ऐकलं तर ह्या प्रकरणाच्या डीपमध्ये जाऊन या गजानन भाऊ बोरकरांना न्याय मिळाला पाहिजे असं आम्हाला सुद्धा वाटत आहे। चलो चलो आंदोलन मशीन सरणावर बसून आंदोलन केलं। असे दोन निवडले त्याने त्यानंतर आंदोलन चालू केलं, तर त्याची समस्या सुटाव हे असे आमची विनंती आहे। उभा राहून फोटो काढायचा आहे। उभा राहून फोटो काढायचा आहे। फेसबुक लाईव्हमध्ये माहीत झालं की गजानन बोरकर हे अमरावती या ठिकाणी टावरवर चढलेले आहे। एक मित्र या नात्याने त्याच्या इथे आलेलो आहे, तरी त्याच्या काही मागण्या आहे ग्रामपंचायतच्या ज्याचे लेटर मी टाकलेले आहे, मी झेरॉक्स काढलेले आहे। त्याच्या ग्रामपंचायतमध्ये जो बी घोटाळा झाला आहे, नळ योजना असेल, पाणी पुरवठा विहीर असेल, शेततळे असेल, त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या द्यायचं म्हणणं आहे की माझ्या पूर्ण करण्यात ग्रामपंचायत बरखास्त करा। जितके बी अधिकारी जे बुलढाण्यापासून तम्मेघर तालुक्यातले जितके बी अधिकारी आहे बुलढाणा जिल्ह्यामधले ते बरखास्त करण्यात यावा, नाही तर मला न्याय देण्यात यावा। नेमकं झालं का, म्हणजे काय मागणी ते ग्रामपंचायतमध्ये जितके बी जे अनुदान आलेले आहे पैसे, ते नळ योजनेचे आज 25 वर्ष झाले त्या गावामध्ये कागदोपत्री नळ योजना आहे, ती नळ आलेलं नाही। विहीर खाणलेली 80 लाखाची 80,000ची का 70,000ची द्यायची, ती विहीर बी खाणलेली नाही। त्या विहीर खाणून दाखवून दुसऱ्याची, त्या विहिरीवर जायला रस्ताही नाही। आणि आता लोक त्या गावात एकही पाईप 20 फुटाचा पाईप गाडूनही नळ योजना दाखवली, कागदावरती नळ योजना खाल्ली गेली। अमरावतीलाच आंदोलन करण्याचं का निर्णय घेतला? कारण हे आयुक्त आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे 5 जिल्हे आहे, म्हणून आता आम्ही पूर्ण बुलढाणा जिल्हा फिरलेलो आहे। आम्ही पूर्ण म्हणजे आदाबील झालेलो आहे त्या गोष्टीसाठी। म्हणजे मी म्हणजे तो गजानन बोरकर, कारण माझं गाव इकडं दुसरीकडे मादनी गाव आहे, त्याचं गाव सारंगपूर आहे, तर त्याच्यामुळं ते इथं आलेले। तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्यात काम झालेलं नाही, पूर्ण जिल्ह्यात झालेलं नाही, जवळपास 8 महिने झालेले आहे। कागद येतं अजून मी भरकम कागद त्याच्याजवळ विभागीय आयुक्तांनी दिले का निवेदन दिलेले 11 तारखेने 7 10 तारखेने निवेदन दिले। असं म्हणजे काही चुकीचं काहीच नाही, रीतसर सगळ्याचे मागणे रीतसर येतात आणि नियमाला धरून येतात। ठेवत आहे की पत्र आलेलं आहे त्याच्यात काय नाही आम्ही मागणी केली व आम्हाला निकाल द्या, नाहीतर आमची मागणी पूर्ण करा। त्याच्यापूर्वी तुम्ही ते असा निर्णय घेऊन टाकला तिथे आंदोलन करा, तारीख दिली समिती आली म्हणता ना, समितीचा अहवाल आला? नाही इशारा दिला, समितीचा अहवाल आला की आहे? आलेली होती, कमिटी आली आणि त्या पद्धतीनं त्यांचा अहवाल त्या रेकॉर्ड प्रमाणे अहवाल द्यायला तयार आहे, पण प्रत्यक्ष जे पाहायला लागते पाहणी केली नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, आमचं म्हणणं नाही। आणि सुरुवातीला जे पत्र आलं होतं म्हणजे शिवसाहेबाचं की बाबा या ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्या संदर्भामध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायतचं सर्व दप्तर सील करा आणि सर्व चेक करा। पण परिस्थिती अशी आली की तिथं ग्रामविस्तार अधिकारी आले आणि सरपंच स्वतः तिथं हजर राहून त्यांनी शिव्या दिल्या, ते काय करतात काय नाही, म्हणजे सील तर झालंच नाही, सीलही झालं नाही आणि ते जशी ते परत गेले। पाठवून दिले वाचतो डोळे काढावा
आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बावनकुळे साहेबांचा जो GR आहे की त्यांचा जो पांदण रस्ता आहे, जुना वहिवाट रस्ता, तो मोकळा करून देण्यात यावा. आज जवळजवळ त्या परिसरामध्ये बरेचसे असे लोक आहेत की तहसीलदार साहेबांनी नुसता रस्ता दाखवला की हा रस्ता तुमचा आहे, पण प्रत्यक्षात ते लोक जाऊ द्यायला तयार नाही. या कास्तकऱ्याचं असं म्हणणं आहे की आम्हाला नुसता रस्ता दाखवू नका, तर त्या लोकांना आम्हाला प्रत्यक्ष त्यांच्यावर कारवाई करावा, कारण रस्ता आम्हाला जाऊ द्यायला तयार नाही. तर लोक दगडं मारायला लागले, तर ती सुद्धा द्यायला तयार नाहीत. कलेक्टरपर्यंत त्याचा रेकॉर्ड गेले, कलेक्टरनं सुद्धा तिची दखल घेतली नाही. म्हणून नाईलाजांनी 10 तारखेला अशा प्रकारची जी माहिती आयुक्त साहेबाला दिली आणि योगायोग काल रात्री आमची त्यांची भेट झाली. मी त्यांना असं म्हटलं होतं की तुमचे 2 शब्द आहेत, एक म्हणजे सरणावर उपोषण करणे आणि एक टावर आंदोलन करणे. टावरचं आंदोलन हे जीवनाचा प्रश्न आहे, म्हणून तुम्हाला सरणावर करायचं असेल तर करू शकता, असं कोणतंही तुम्ही हे करू नका. पण सकाळी ते कळाल्यानंतर आम्ही स्वतः मी एसटीनं आलो की बा हे चांगलं नाही. मी स्वतः बोललो, PI साहेब सुद्धा बोलले, कारण हा जो न्याय, हा न्याय मागं पुढे तो मिळणारच आहे, पण जीवन पुन्हा मिळणार नाही अशा प्रकारचे मी स्वतः बोललो आणि PI साहेब सुद्धा बोलले. पण त्याला योग त्यांचं असं म्हणणं आहे की बा हा न्याय जो मागायचा तर संबंधित जे काय अधिकारी असतील जिल्ह्याचे, त्यांनी होकार द्यायला पाहिजेत की बा ठीक आहे तुमचं उद्या करू परवा करू म्हणायला पाहिजेत ना. आणि आम्ही जे सांगू त्या पद्धतीनं समिती आली, समितीनं कोणताच अहवाल दिला नाही, सरपंच ऐकायला तयार नाही, ग्रामसेवक ऐकायला तयार नाही, आणि जेवढ्या योजना आल्या त्या सर्व कागदावरच योजना आहेत आणि त्या प्रत्यक्ष कोणत्याच प्रकारचा गावाला लाभ मिळाला नाही. अशा प्रकारची ती या गजानन बोरकरचं त्यांच्या सांगण्यानुसार आम्हाला माहिती आहे. हे तुम्हाला पत्र भेटलं, हां, तर काय वाटतं? ग्रामसेवक दोषी आहेत, ग्रामस्तर दोषी आहेत आणि एकमेकाचे झाकून घेतात. मग आता यांनी हे जे पत्र पाठवलं झालं. पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट थांबवायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. झालं. दुसरी गोष्ट, हा जो संदर्भ टाकला शिवसाहेबाचा, म्हणजे शेवटी या PDOवर सुद्धा विश्वास नसल्यामुळं या पत्राची म्हणजे कितपत योग्य धरायचं नाही का. म्हणजे पत्रावर पत्र चालू शब्दावर हे ठेवायला त्याच्यानंतर ते बोलताना काहीतरी म्हणले होते की बुलढाण्याहून खरात साहेब वगैरे कोणते येणारे असे काहीतरी म्हणले होते. पण आता सध्या अमरावतीहून तहसीलच्या मॅडम आलेल्या आहेत. हां, तर त्यांचं म्हणणं आहे की बा त्यांचं काय जे मागणी आहे असं काय त्याच्यावर आपण चर्चा करू. हां, आणि त्यांनी खाली उतरावं किंवा तुमचं काय म्हणणं आहे ते अपेक्षित काय म्हणणं आहे या बाबतीत ताईला बोलायचं. हे बोला यांना. हां, बोला ना, तुम्हाला काय अपेक्षित आहे? माझ्या गावाला 25 वर्षांना गावात पाणी. हो, ती जी परिस्थिती आहे ती सगळी यांनी सांगितली. परंतु आज रोजी तुम्ही वर चढला आहात आणि खाली येण्यासाठी इथे कोण येणं अपेक्षित आहे तुम्हाला? बुलढाण्याचे CO म्हणजेच मुख्य अधिकारी होते ना, उपमुख्य अधिकारी. बरं, हे घरचे व्हिडिओ ठीक आहे, कळवते मी वरती. बरोबर आहे. आता जेव्हा तुम्हाला रस्ता काढून दिला तर पुढे तुमचा रस्ता होत असेल किंवा तुम्हाला काही नियमाने तुम्हाला काढून दिलेला आहे ना, मग तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट का GR मध्ये उलगड आहे तसं. GR तर सोडून घ्या, GR तर पूर्ण का करू. GRला म्हणून तर तुम्हाला GR नुसार रस्ता काढून दिला ना. त्यांनी सुद्धा सल्ला द्यायला पाहिजे किंवा मी सुद्धा त्यांनी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. नाही म्हणतो कोणी, जसं आपली आता गरज आहे, समजा आता आपल्या रस्ताचे शेवटी ते शासन प्रशासन आहे आणि आमची तिसरी रास्त मागणी आहे. माझं असं म्हणणं आहे की बा प्रशासनाचं सुद्धा लक्ष जर घातलं गेलं, प्रशासनाचे रस्ते घालून तर तुम्हाला रस्ता मोकळा करून दिलेला आहे ना. आम्ही जर पोलीस स्टेशन संबंधित जर गेलो तर कदाचित आणखी भानगडी वाढू शकतात. ही जी मंडळी आहे गोरगरीब, अतिशय गोरगरीब लोक आहेत आणि त्या गोरगरीब लोकांना पोलीस स्टेशनमध्ये जाणं हेच बरोबर वाटत नाही, त्यांना भीती वाटते. म्हणून त्यांनी कुठेतरी सहकार्य करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे.
आणि त्या जी आरमध्ये उलगडा आहे तसा प्रकार. याप्रमाणे तुम्हाला रस्ता काढून हो दिला असेल ना. नाही रस्ता तर दिला, पण गृह खात्याची जर काही संबंध लागला तर सुद्धा आम्ही तयार आहोत असं जी आरमध्ये उलगडा आहे. पण त्यासाठी तुम्हाला तक्रार करावं लागेल, कोण तुम्हाला हो पण ते त्यांना सांगितलं ना त्यांना तशा प्रकारची कल्पना दिलेली आहे ना कोणाला, तहसीलदार साहेबाला कल्पना दिलेली आहे. नाही, त्यांना कल्पना दिली, त्याची रिपोर्ट होईल, रिपोर्ट पण दिलेली. रिपोर्ट होईल त्याची. याच्या आता याच्यात कसं आहे की ह्या ज्या तक्रारी झाल्या त्या तक्रारीवर समित्या नेमल्या आणि समित्याही सुद्धा शिव साहेबाचं पत्र आहे की बा संबंधित रेकॉर्ड पहिल्यांदा सील करा. ते सील झालंच नाही आणि तिथून सुद्धा असाच गोंधळ झाला, फोडतोड झाली त्या दप्तरामध्ये. प्रत्यक्ष कोणत्याच प्रकारची योजना राबवल्या गेली नाही. तर संबंधित माणसाचं असं म्हणणं आहे की बा योजना कमी अधिक होतील ठीक आहे, परंतु काही ना काहीतरी पैसा खर्च व्हायला पाहिजे. 3-4 वर्षापासून ती जी योजना झाली प्यायला पाणीच नाही, उलट ब्लिचिंग पावडर वापरलं त्याच्यामध्ये. आता पाणीच येत नाही तर ब्लिचिंग पावडर वापरलं कसं, असं त्यांचं असं म्हणणं. आता इथे जे गजानन भाऊ आपले वर चढले आहेत, हां तो त्यांना खाली आणण्यासाठी म्हणजे मला रात्री मी त्यांना बोललो होतो या संदर्भामध्ये की बा तुम्ही जे टावरवर जाता हा जीवनाचा प्रश्न आहे. हातने सटला पायाने सटला, कारण ही जी तुमची जी मागणी आहे ही आज ना उद्या होणारच आहे, त्याच्यात काही अडचण नाही. पण हातपाय जर घसरला आणि मोडला तर पुन्हा पुन्हा येणारी बाब नाही. तर त्यांचं किंवा दिलेलं आहे त्यांनी त्या सरणावर, याला सरणावर करा किंवा आणखीन आमरण उपोषण करा, काय करायचे ते करा, फक्त टावरचं करायला नको. आम्हाला सकाळी कळाल्याबरोबर मी स्वतः एस टीनं आलो, याने स्वतःची गाडी आणली, हे सुद्धा आले, त्यांना समजावून सांगितलं. PI साहेब सुद्धा बोलले की बाबा हे बरोबर नाही, तुम्ही खाली उतरा, आपण सर्वजण बोलू, याच्यावर मार्ग काढू. नसल तर मी माझ्या गाडीत तुम्ही चला, कलेक्टरकडे येतो, आयुक्ताकडे येतो आणि यांचं लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा. पण आता काय अपेक्षित आहे, इथे कोणी येणं अपेक्षित, खाली त्यांना आणण्यासाठी काय? त्यांचं म्हणणं आहे की वरिष्ठ इथं जर आले आणि त्या वरिष्ठाशी आयुक्त कार्यालयाशी संबंधित असतील आयुक्त कार्यालय हां, किंवा मग त्यांचे जे काही आता व्हिडिओ असतील, जे काही तहसीलदार असतील संबंधित तिथलचे. आता तुमचा जिल्हा आहे तो बुलढाणा जिल्हा हो. आहे, तिथली यंत्रणा वेगळी हो. आहे. तिथे तुम्हाला जायचं असेल तर तिथले व्हिडिओशी भेटावं लागेल, हो. बरोबर. हो. तिथले व्हिडिओ इथे काय राहणार. नसलं तरी ते संबंधित बोलतील ना फोन, त्यांच्या ह्याच्या ज्या काही तक्रारी आहेत किंवा तुमच्या संदर्भात हा माणूस आलेला आहे, यांची अशी अशी तक्रार आहे, काय तुम्ही केलं, कोणती समिती नेमली, का नाही शिल्पन केलं, म्हणजे शिवसाहेबांनी दिलेल्या पत्रानुसार व्हिडिओला ते बोलतील की बा अशा प्रकारचं पत्र आल्याच्या नंतर तुम्ही ग्रामपंचायतचं रेकॉर्ड शीट का नाही केलं. पण आता तुम्हाला अपेक्षित काय, इथं कोण यावं अपेक्षित काय तुम्हाला सांगा. आता अपेक्षित काय, आता मी फोन लावून बोलतो आणि विचारून घ्या. आता ते काय काय रस्सी द्या खाली, रस्सी. आहे का? पडलेले रस्ते कोणा जाता येत नाही, काही नाही, ढोरा वासराची आज पडीत पडवाले जायच्या बऱ्याच समस्या येतात. कोणी म्हणजे नकाशावर रस्ते येतं, असे बरेचसे रस्त्याची मेळघर तालुक्यात बऱ्याच रस्त्याची प्रकरणं असल्यामुळं ते समस्या सोडवण्याचा म्हणून गजानन बोरकरने आम्ही भेटलो. बसून जा खाली, चक्कर येईल. खाली बसून जा, चक्कर येईल, खाली बसून जा.